गव्हर्नमेंट भविष्यामध्ये गावागावामध्ये स्पर्धा लावून त्याच्यामध्ये सक्षम गावं निवडता येतील का आणि त्या गावाला थोडंसं अधिक उभारी आणता येईल का? तुम्हाला आठवतं कधीतरी आमडोसचं गाव चर्चेमध्ये होतं, कधीतरी तळवडा गाव चर्चेमध्ये होतं, साळेर आणि आमडोसमध्ये प्रचंड स्पर्धा असायची. आता आपली स्पर्धा करता जिल्ह्यात सोडून द्या, राज्यात कुठेच नाहीये. आपण आपली स्पर्धा तेलंगणातले गाव, मिझोरमधलं गाव, ते गाव तर सिक्कीम मधलं असतं तर 100% नंबर गेला असता, कारण सिक्कीम सुंदर आहे. फक्त सिक्कीम राज्य तिथल्या गव्हर्नमेंटने ऑर्गॅनिक म्हणून सेट केलंय, बाहेर तुमचं इकडे सोडून आता काढले तरी लोक पुडी बांधून घेऊन कचरा कुठला कधी सिक्कीम नेलंय. मिझोराम आणि तेलंगणा दोन राज्य आता आपल्या स्पर्धेमध्ये आहेत. कदाचित 23 पैशासाठी कमिटी त्याच्यात तसं स्कॉलरशिपचा एक प्रात्यक्षिक एकूण जे इंडिकेटर जे 17 आणि त्याच्यानंतर 8 इंडिकेटर त्याचे आम्ही गट केले आहेत. आता त्याची प्रातिनिधिक चर्चा झाली. परवा पुन्हा आम्ही भेटून एकदा रंगीत तालीम करणार. आडदाशावतार करत राहावं लागतो, उलटे सुलटे आम्ही प्रश्न विचारतो की मी समजा दिल्लीवर आले असं गृहीत धर आणि भाऊना काहीतरी चिरचिर प्रश्न विचार, ह्याला प्रश्न विचार, असा सगळा उद्योग करावा लागतो. बरोबर.